काँग्रेसचे दिवंगत आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या असलेल्या स्नेहल जगताप ज्या ठाकरे गटामध्ये आहेत त्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात आहेत। आपल्यासोबत स्नेहल जगताप ताई आहेत। ताई, ठाकरे गटाकडनं तुम्ही महाड पोलादपूर विधानसभा निवडणूक आत्ताची नुकतीच लढली, त्याच्यामध्ये भरतशेठ गोगावले जिंकले, तुमचा पराभव झाला, परंतु आता लगेच निवडणुकीच्या काही कालावधीनंतर 3 महिन्यानंतरच तुम्ही पुन्हा एकदा महायुतीमध्ये सामील होत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जात आहेत। निर्णय हा का घेतला जातोय असा सगळीकडनं प्रश्न उपस्थित होतो। आपल्याला माहिती आहे की जी विधानसभा निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी लढवली। ती विधानसभा निवडणूक लढवत असताना ज्या 92,000 लोकांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, आज ती पहिल्यांदाच निवडणूक लढवत असताना जी काही मतं प्राप्त झालेली आहेत, कुठेतरी त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला डोळ्यासमोर ठेवून, विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून माझ्या मतदारसंघाला पुन्हा एकदा प्रगतीपथावरती आणण्याच्या माध्यमातून घेतला गेलेला हा निर्णय असणार आहे। खरं तर पण रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद जो आहे तो सर्वश्रुत आहे। गेल्या 3 महिन्यापासून रायगडला पालकमंत्रीपद मिळालं नाही, त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा कलगीतुरा पण रंगताना तुमच्या जिल्ह्यात पाहायला मिळतोय। एकंदरीतच तुमच्या राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशाने पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती येणार असं देखील म्हटलं जातं। बघा कसं आहे, आता मुळातच निवडणुका पार पडल्यानंतर रायगड हे कायमच चर्चेचा विषय राहिलं। जिल्हा कारण पालकमंत्री नेमकं कोण होणार ह्या सगळ्या विषयाला कुठेतरी एक वेगळं वळण लागत असताना आणि माझा पक्षप्रवेश ह्या सगळ्या गोष्टी एकत्र कुठेतरी जोडल्या जात आहेत। त्याचं काही मला असं वाटतं त्या काही अशा म्हणजे जोडल्या जाण्याचं कारण नसावं। मी तर तुम्हाला म्हटलं की माझं पक्षप्रवेश करण्याचा हेतू हा अगदी स्पष्ट आहे की लोकांची कामं कशा पद्धतीने जलद गतीने करता येतील आणि आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं भविष्य काळामध्ये माझा मतदारसंघ मला चांगल्या पद्धतीनं काम करून तिथे बघायचं आहे, घडवायचं आहे, ह्यासाठीचा हा निर्णय होत असताना जो काही आता मध्यंतरी आपल्याच माध्यमातून मी ऐकते आहे की कोणाला शह देण्याचं काम या पक्षप्रवेशामुळे झालेलं आहे का, तर असं काही नाही आहे। प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे, मुभा आहे, त्या हेतूनं आम्ही आज हे करतो आहोत। राहिला प्रश्न ज्यांना ज्या काही गोष्टी वाटत असतील तर मला असं वाटतं ते त्या ज्या पद्धतीनं त्यांनी विचार करायला पाहिजे तो विचार कुठेतरी बाजूला सरून काहीतरी वेगळंच राजकीय घडावं ह्या हेतूनच ते कायम काम करत आलेले आहेत, म्हणून त्यांच्याकडून आपल्याला ह्याच अपेक्षा प्राप्त होतात। भरतशेठ जे आता तुमचे मंत्रीसुद्धा आहेत महायुतीमधले, ते म्हणतात की माणिकराव जगताप आणि त्यांच्या कन्येला आम्ही 3 वेळेस हरवलेलं आहे, त्यामुळे यंदा पुढच्याही निवडणुकीला जर ते उभे असतील तर त्यांना आम्ही पराभूतच करू असं त्यांचं ठाम मत आहे। हे कसं असतं की आता कशा पद्धतीनं, पहिली गोष्ट म्हणजे ते निवडून आलेले आहेत ह्याचं त्यांना स्वतःलाही त्याचं उत्तर माहिती आहे आणि ते आम्हालाही माहिती आहे। त्याच्यामुळे राजकीयदृष्ट्या हारजीत ही होतच असते, त्याच्यामुळे मी काही मैदान सोडलेलं नाही आणि विकासात्मक दृष्टिकोन जर आता त्यांनी सध्याला स्वतःला काय हवं आहे ह्याच्यापेक्षा जर का लोकहिताचा विचार जर त्यांनी आपल्या मतदारसंघाचा जास्तीत जास्त केला तर कदाचित भविष्य काळामध्ये महाडमध्ये काहीतरी चांगलं होताना आपल्याला त्यांच्या माध्यमातून सुद्धा दिसू शकतं, पण ते कुठे आपल्याला दिसत नाही, कारण कुठेतरी एक स्वतःचा स्वार्थ या माध्यमातून त्यांनी कायमच पाहिलेला आहे। खरं तर पक्ष सोडण्याचं कारण काय ठाकरे गट? आणि असं काही नाही, कम्युनिकेशन साधला नाही का निवडणुकीनंतर? आहे ना, आम्ही साहेबांच्या कायम टचमध्ये होतोच आणि पक्ष नेतृत्वावरती कुठल्याही प्रकारची नाराजी नाही, त्यांच्याबद्दल नितांत प्रेम आदर आहे आणि कायम राहणार आहे। पण ज्या पद्धतीचं स्थानिक नेतृत्वानी आणि की ते जे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून जो त्रास झालेला आहे तो निश्चितपणानं कुठेही आम्ही ते लांब करू शकत नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। स्नेहल जगताप होत्या, माणिकराव जगताप जे दिवंगत काँग्रेसचे आमदार आहेत त्यांच्या कन्या, ठाकरे गटाच्या महाडमधल्या स्थानिक नेत्या आहेत, त्या आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतात आहेत। खरं तर महाडमध्ये भरतशेठ गोगावले हे सध्या स्थानिक तिथचे आमदार आहेत आणि राज्याचे रोजगार हमी योजनेचे ते मंत्री आहेत, परंतु एकीकडे रायगडच्या पालकमंत्रीपदावरचा वाद उफाळून येत असताना दुसरीकडे स्नेहल जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एंट्री होणं यामध्ये कुठेतरी कोणाला तरी जिल्ह्यामध्ये शह देण्याचा प्रयत्न हा होतोय की काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। स्नेहल जगताप यांचा जरी पक्षप्रवेश असला
तरी मात्र या सगळ्या घडामोडींच्या पाठची लढाई जी आहे ती सुनील तटकरे विरुद्ध भरतशेठ गोगावले, राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेची शिंदेंची शिवसेना असा ही संपूर्ण लढाई आहे। त्यामुळे या सगळ्या पक्षप्रवेशामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या संदर्भात काही परिणाम होणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।